हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी चॅप्टर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्समधील प्रॅक्टिस सेट 2.2 मधील क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ही ॲक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व करायची आहे. क्वेश्चन काय दिला आहे पहा आपल्याला. √2x² + 7x + 5√2 = 0. To solve this quadratic equation by factorization, complete the following activity. आता या ठिकाणी आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचं आहे. त्यासाठी आपल्याला ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे. पहा आपण ॲक्टिव्हिटी सॉल्व करू. आता आपल्याला या ठिकाणी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. आता हे इक्वेशन आपल्याला ax² + bx + c = 0 या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. सेकंड स्टेप काय येईल, हा जो x² चा कोएफिशियंट आहे आणि कॉन्स्टंट टर्म आहे, या दोन्हींचं आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. √2x² चा कोएफिशियंट इंटू कॉन्स्टंट टर्म काय आहे 5√2, या दोन्हीचं आपण मल्टिप्लिकेशन करू. काय येईल पहा, √2 × √2 काय येईल 2 येईल, म्हणजेच काय येईल 5 × 2 = 10. जर आपण √2 × √2 केलं तर काय मिळेल आपल्याला √4, आणि √4 म्हणजेच 4चं स्क्वेअर रूट काय आहे 2, म्हणजेच या ठिकाणी काय येईल 2. 5 × 2 किती येईल 10. आता या 10चे आपल्याला काय करायचे आहेत, 2 फॅक्टर्स घ्यायचे आहेत ज्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला 10 मिळालं पाहिजे, आणि या दोन्हींची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला मिडल टर्म म्हणजेच +7 मिळाला पाहिजे. मग आपल्याला कोणते 2 फॅक्टर्स घेता येतील पहा. 5 × 2 = 10 घेऊ शकतो आपण. 5 × 2 = 10. आता मिडल टर्मचं साईन काय आहे प्लस, मग काय करू आपण, या दोन्ही टर्मला प्लस साईन देऊ. +5 + 2 किती येईल +7, आणि या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन किती येईल 5 × 2 = 10. म्हणजेच आपण मिडल टर्मच्या ठिकाणी काय लिहू आता 5x + 2x, म्हणजेच काय येईल पहा √2x². 7x च्या ठिकाणी काय लिहायचं 5x + 2x, म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल 5x प्लस या बॉक्समध्ये काय येईल 2x. या ठिकाणी या 2 टर्ममधून आपण एक कॉन्स्टंट काढू आणि या 2 टर्ममधून आपण एक कॉन्स्टंट काढू. आता या फर्स्ट 2 टर्ममधून आपण काय कॉन्स्टंट काढू शकतो पहा. या दोन्ही टर्ममध्ये x कॉमन आहे, मग आपण x कॉमन घेऊ. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे x कॉमन. आता √2x² मधून x कॉमन घेतल्यानंतर काय राहील पहा, या ठिकाणी काय येईल √2x. x × √2x काय येईल √2x². या x² मधील एक x आपण कॉमन घेतला, मग या ठिकाणी काय येईल √2x. x² मधला एक x येईल या ठिकाणी, प्लस 5x मधला x कॉमन घेतला आपण, मग या ठिकाणी काय येईल 5. आता या 2 टर्ममध्ये काय कॉमन दिलेलं आहे पहा, √2 कॉमन घेतलेला आहे, मग या ठिकाणी काय येईल पहा. आता या ठिकाणी काय आहे 2x. 2 साठी आपण काय लिहू शकतो या ठिकाणी √2 × √2. √2 × √2 म्हणजेच काय मिळेल आपल्याला 2 मिळेल. √2 × √2 केलं तर काय मिळेल आपल्याला √4, आणि √4 म्हणजेच काय 4चं स्क्वेअर रूट काय 2, म्हणजेच या 2च्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो √2 × √2. आता या 2 मधून जर आपण √2 कॉमन काढला, एक √2 कॉमन काढला, तर या ठिकाणी काय येईल √2x, म्हणजेच या ठिकाणी काय येईल √2x. प्लस आता या 5√2 मधून आपण √2 कॉमन घेतलेला आहे, मग या ठिकाणी काय येईल 5 = 0. आता या दोन्ही टर्ममध्ये कॉमन काय आहे पहा. या ठिकाणी काय आहे √2x + 5, या ठिकाणी काय आहे √2x + 5, मग आपण ही कॉमन टर्म या ब्रॅकेटमध्ये घेऊ √2x + 5. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल x + √2 = 0. या टर्ममधून आपण या दोन्ही टर्ममधून आपण √2x + 5 कॉमन घेतला, मग सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल, ही टर्म आपण कॉमन घेतल्यानंतर या ठिकाणी x येईल, आणि ही टर्म कॉमन घेतल्यानंतर या ठिकाणी काय येईल +√2 = 0. आता या दोन्ही टर्मचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, मग काय येईल या ठिकाणी √2x + 5 = 0 और x + √2 = 0. या दोन्ही टर्मचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजेच या दोन्ही टर्मपैकी एक टर्म काय असणार आहे 0 असणार आहे, म्हणजेच √2x + 5 = 0 और x + √2 = 0. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. या ठिकाणी आपण रफ कॅल्क्युलेशन करू. √2x + 5 = 0. आता हा 5 आपण या साईडला घेऊ, म्हणजेच काय येईल √2x = 5चं साईन काय आहे प्लस, या बाजूला आल्यानंतर काय होईल -5. आता हा √2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी √2 xला मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल, म्हणजेच काय येईल पहा देअरफॉर x = -5/√2, म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल पहा -5/√2 और x = आता आपण हे इक्वेशन सॉल्व करू. x
प्लस रूट 2 इज इक्वल टू 0. आता हा रूट 2 आपण या साईडला घेऊ. एक्स इज इक्वल टू, या ठिकाणी रूट 2चं साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, म्हणजेच काय येईल मायनस रूट 2. म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली मायनस रूट 2. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल मायनस रूट 2. म्हणजेच आपल्याला एक्सची 2 रूट्स काय मिळाली -5 अपॉन रूट 2 हे फर्स्ट रूट मिळालं आणि सेकंड रूट काय मिळालं मायनस रूट 2. या ठिकाणी आन्सर लिहू आपण. या बॉक्समध्ये काय येईल -5 अपॉन रूट 2 अँड मायनस रूट 2 आर रूट्स ऑफ द इक्वेशन. अशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.